हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाथ महाराज सर्वांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करतो। आणि आजची चिंतन जो आहे आपलं ते काल आपण जिथं सुरू संपवलं होतं तिथून आता पुढे आपण चालू करूया। काल 172 नंबरची ओवी आपण पाहिली होती, आश्चर्यवत पश्यती या श्लोकावरती। काही जण आश्चर्याने त्या आत्मवस्तूकडे पाहतात, काही जण आश्चर्याने ऐकतात आणि काही जण आश्चर्याने त्याचं काय करतात, वर्णन करतात। आणि त्यांना कोण जाणत नाही हे एक आश्चर्य आहे, असं वर्णन त्या श्लोकामध्ये केलेलं आहे। आणि खरंच गोष्ट आहे, आपल्या जवळचं तत्व असल्यामुळं ते आपल्याला कळत नाही, त्यामुळे हे एक मोठं आश्चर्य आहे। जवळच्या गोष्टी कळत नाही हे आश्चर्य आहे, बाहेरचं कळत नाही याला काय आश्चर्य म्हणत नाही। पण बाहेरचं खूप माहीत असतं आपल्याला, जवळचं माहीत नसतं, आणि त्यामुळे ती आश्चर्यवत शब्द वापरलेला आहे। आणि आत्म्याच्या बाबतीमध्ये हे बुद्धीनं आकळता येणारं तत्व नाही किंवा त्याला स्पर्श करता येत नाही, ते दृश्य जगापेक्षा फार वेगळं आहे। आणि त्यामुळं दृश्यात आपली गुंतणारी वृत्ती जी आहे ती त्याचा वेध घेऊ शकत नाही। सतत आपण जगात रमलेलो असतो आणि जगाच्या बाहेर गेल्याशिवाय त्या तत्वाचा अंदाज येत नाही। आणि यामुळंच इथं म्हटलेलं आहे की ते फार दुर्बोध असं तत्व आहे। आचार्य त्याला म्हणतात दुर्बोध आहे, अतो दुर्बोध आत्मत्याभिप्राय असं वर्णन त्यांनी केलेलं आहे। अत्यंत दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर आत्मतत्वाचं दर्शन, त्याचं जाणीव, त्याला ऐकणं किंवा त्याचं वर्णन करणं, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण कठीण आहेत असं म्हणलेलं आहे। माऊली त्यावरती भाष्य करताना वेगळ्या पद्धतीने करतात। माऊलीने जे सांगितलेलं आहे ते की अशी जे प्राप्त झालेली लोक आहेत की ज्याने आत्मतत्वाचं दर्शन घेतले ते कसे बघतात त्याच्याकडं, याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। म्हणजे त्या श्लोकाला बराचसा फाटा दिलेला आहे। माऊलींच्या ओव्या जर बघितल्या आपण तर त्या श्लोकाचं जे वर्णन आहे त्या वर्णनात सारखंच आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने माऊली त्याचं वर्णन करतात। ते म्हणतात, काल आपण 172 नंबरची ओवी पाहिली होती, एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात। काल आपण बघितलं होतं, आपलं अंतरंग स्वच्छ असलं की त्या अंतरंगामध्ये या आत्मदर्शन, आत्म्याचं प्रतिबिंब लवकर लक्षात येतं। जी सात्विक वृत्ती जास्त असेल, जागृत मुमुक्षत्व, ज्याचं तीव्र मुमुक्षत्व असेल, ती पकडण्यासाठी लागणारी तळमळ आणि त्याची साधन तत्परता जर त्याच्याकडे असेल, तेवढी अढळ अशी श्रद्धा असेल तरच त्या तत्वाचा अंदाज घेता येतो। म्हणजे अंतरी निश्चळ होणं फार गरजेचं आहे। आपलं चित्त जेव्हा स्थिर होतं, शांत होतं अंतकरण, अशा अंतकरण शांत झालेल्या स्थितीमध्ये ते आपल्याला पाहता येतं असं म्हणतात। म्हणून इथं निहाळिता केवळ म्हणलेला आहे। निहाळिता शब्दाचा अर्थ ते ध्यानामध्ये त्याला पाहतात, आणि ध्यानामध्ये पाहून सोयराबाईंचा अभंग आपण काल बघितला होता, पाहता पाहणे गेले दुरी। म्हणजे पाहणं जे असतं ते पाहणं पण संपून जातं, त्याच वेळी त्याचा अंदाज येतो। आपण पाहत असताना त्याचं दर्शन होणं हे शक्य गोष्ट नाही आहे, कारण त्याला काय आकार नाही किंवा त्याला कुठलं रूप नाही। एखादं रूप किंवा आकार असतं तर पाहता आलं असतं, पण ते पाहता येत नाही। पाहता पाहणे गेले दुरी, त्याच वेळी ते शक्य आहे। म्हणजे पाहणं जेव्हा संपतं, पाहणारा पाहण्याचं काम संपतंय आणि तिथं शांत होतो ना, त्यावेळी त्याचं दर्शन होतंय असं त्यांना सांगायचं आहे आत्मदर्शनाचं। आणि त्यावेळी त्याला निहाळणे शब्द वापरलेला आहे। आणि पुढे म्हणतात विसरले सकळ संसार जातं। तिथं आपण चर्चा काल करत होतो, विसरले सकळ संसार जातं, म्हणजे संसारजन्य म्हणून जे जे काही पदार्थ आहेत, देहादी सगळा प्रपंच आहे, हा जेव्हा विसरला जाईल तेव्हाच त्याला त्या दृष्टीला किंवा त्या वृत्तीला त्याचा अंदाज यायला लागेल। हे सगळं पसारा बाजूला करता आला पाहिजे ध्यानामध्ये असताना किंवा नामामध्ये असताना।
हा प्रपंचिक पसारा जर आपल्याला बाजूला करता आला कल्पनेनं, कारण मांडलेला पसारा सुद्धा कल्पनेचा आहे, आणि जर कल्पनेनंच तो बाजूला करता आला असेल किंवा तो नशिबंत आहे, याच्याशी माझा फार काही संबंध नाही, एका जन्मापुरता आहे असं समजून जर प्रपंचाला दूर करता आला कल्पनेनं, तर आपल्याला त्याचा अंदाज येईल. असं म्हणतात, विसरले सकळ संसार जात, म्हणजे संसारातून निर्माण झालेले सगळे जे पदार्थ आहेत या पदार्थांना बाजूला करता आला पाहिजे. हा निव्वळ पसारा आहे. एक खरा असेल तो विठ्ठल, तुकाराम महाराजांचा अभंगच आहे, येर तो वावगा पसारा. इथं विठ्ठलची खरा, येर तो वावगा पसारा. विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे आत्मतत्व. ते आत्मतत्वच फक्त खरं आहे, इतर जो पसारा आहे तो वावगा आहे, जो संसाराच्या निर्मितीतून आपल्याला अनुभवाला येतो. पण हा जर पसारा जर शांतपणे साधनेनं दूर करता आला आपल्याला, आपण म्हणतो मन बुद्धी चित्त अहंकार चित्त आणि नाहम, नच श्रोत्र जीवा नच, सगळे वर्णन जे केलेलं आहे, मी चित्त नाही, मी बुद्धी नाही, मन नाही, मी पंचकोश नाही, असं सगळं काढत काढत आपण जर बाजूला सरकत, यालाच पसारा म्हणलेला आहे प्रपंचाचा. हा बाजूला करत त्याचा व्यतिरेक करावा लागतो आणि अन्वयानं त्याला जाणावा लागतो. असा व्यतिरेक करत आपण आलो की काही शिल्लक राहतच नाही वास्तविक, पण जे आहे असं वाटतंय ना ते स्वरूप आपलं असतं. पण हा एवढा पसारा दूर करणं एवढी सोपी गोष्ट नाही. हळूहळू हे साधनेने शक्य होतं. त्याला नामाचा सतत साधना चालू असावे लागते. तसंच शास्त्राचा अभ्यास सुरू असावा लागतो, शास्त्राचं चिंतन असावं लागतं, श्रीगुरूंची ईश्वराची कृपा त्यावरती यावी लागते, पुण्याचा मूळचा संचय असावा लागतो. या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की ही गोष्ट तयार होते. म्हणजे आपल्याला जाणवायला लागते की हे विसरणं चालू होतं. आपण आठवणं बंद व्हायला पाहिजे. आठवण्याची आठवण जी आहे ती विसरता आली पाहिजे. ही जर आठवण विसरली, आपण विसरले जयाचे अंतकरण, काय म्हणतात माऊली, मी माझी आईची आठवण विसरले. आठवण विसरले, एक उलट शब्द वापरलेला आहे, विरोधाभास शब्द वापरला आहे. आठवण आहे आणि विसरणे शब्द वापरतात. ही आठवण विसरता आली पाहिजे. आपल्याला प्रपंच क्लिअर आठवते, एकदम क्लिअर आठवते. आपली सगळे नातलग आठवतात, त्यांचे चेहरे आठवतात, आपल्या घरातल्या वस्तू आठवतात. मग हाच का दिसत नाही काय माहिती नाही. म्हणजे देवालाच का तेवढं आपल्याला दर्शनाला का आपण जवळ असून एवढं शास्त्रानं वर्णन केले त्याचं, त्याला कसा पाहायचा वगैरे वर्णन केलं, तरीसुद्धा त्याचा अनुभव आपण घेऊ शकत नाही. याचा अर्थ फार मोठं काहीतरी गुंतागुंत आपल्या आतमध्ये चित्तामध्ये आहे. अंतकरण अनंत जन्माच्या या विषय वासनेमध्ये असल्यामुळं त्याच्यावरती आवरण आहे, आणि त्या आवरणामुळं आपल्याला त्याचा काय करता येत नाही की अंदाज घेता येत नाही, अनुभव घेता येत नाही. म्हणून इथे विसरणं जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. माऊलींचा एक अभंग आहे, अधिक देखणे तरी काय म्हणतात ते निरांजन पाहणे, असा अभंग आहे. त्यामधलं एक ओळ आहे बा, पुरे पुरे आता प्रपंच पाहणे. असं हे प्रपंच पाहणे जेव्हा सुटतं ना, त्यावेळी त्याला पाहता येतो. आपलं पाहणं काय चालू आहे, प्रपंचाकडे पाहणं चालू आहे, प्रपंचाचं चिंतन चालू आहे, प्रपंचाचा विचार चालू आहे. जर प्रपंचाच्या शिवाय आपण आपल्या स्वस्वरूपाकडे पाहायला लागलो, त्याचाच विचार करायला लागलो आणि आत्मचिंतन जर करायला लागलो, तर आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होतील असं माऊली म्हणतात. एक निश्चळ अंतरी निश्चळ जे न्याहाळीता केवळ, विसरले सकळ संसार जात, त्यांना त्याचा अंदाज आला असं म्हणतात. हे सगळं ज्यांनी संसाराचे सगळ्या विचार थांबवलेला आहे, जो पश्चती शब्द आलाय ना श्लोकामध्ये, त्यावरती ही ओवी टाकलेली आहे माऊलींनी. न्याहाळीता शब्द वापरला आहे, म्हणजे निरीक्षण करतात. हे निरीक्षण करणं जे आहे, हे निरीक्षण म्हणजे ध्यानात त्याला पाहणं आहे. आणि असं जर घडलं तर पुरेपुरे आता प्रपंच पाहणे ही गोष्ट आपल्याला शक्य होईल. खरंच त्याचं जर ध्यान लागलं, त्याचीच ओढ लागली, तर दुसऱ्या गोष्टी विसरतात. मात्र आपल्याला एखादी गोष्ट जर आवडत असेल ना, त्याचंच आपल्या मनामध्ये ध्यान असतं, त्याचंच रूप असतं, त्यालाच आपण आठवत असतो. तसं जर देवाच्या बाबतीत उलटं झालं तर किती सुंदर असेल गोष्ट. गोपिका सगळ्या दूध दही विकायला जायचे ना बाजारामध्ये, आणि दूध दही विकाय त्यांच्या डोक्यावरती ते हांडे असायचे दुधाचे दह्याचे, आणि ते विकायला जायच्या. आणि विकायला जाताना त्या ओरडत मात्र काय जायच्या, कुणी दूध घ्या कुणी दही घ्या असं म्हणायचं नाहीत. त्या विसरायच्या आणि म्हणायच्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या. किती उलटी गोष्ट आहे बघा. आपल्याला गोविंद आठवत नाही आणि त्यांना दही दूध आठवत नाही. आपलं वेगळं आणि त्यांचं वेगळं आहे. त्यांना सतत जे निधिध्यासन ज्याला आपण म्हणतो ते त्यांचं भगवान श्रीकृष्णाचं लागलं होतं, म्हणून ते दूध दह्याला विसरल्या
आणि दूध द्यायला विसरल्या म्हणून गोविंदाला आठवलं. दोन्ही गोष्टी एकाच वेळी होत नाही. देव पण आठवणं आणि प्रपंच पण आठवणं, दोन गोष्टी एका वेळी घडत नाही. चित्तात एकच गोष्ट बसते, त्यातली एक कुठली ठेवायची, हा आपला विवेक आहे. तर विवेकानं गोपीनाथ विवेक पण करावा लागला नाही. त्यांचं प्रेमच एवढं होतं की त्यांना विसरताच येत नव्हतं, विसरणं त्यांना शक्यच होत नव्हतं. म्हणजे तसंच असायचं ते. म्हणजे त्या आठवणीत ठेवायसाठी मुद्दाम त्यांना प्रयत्न करावा लागायचा नाही, असा असा प्रकार घडायचा. एकदा राधेला भगवान श्रीकृष्ण एक राधेबरोबर खेळताना राधेच्या हाताला श्रीकृष्णाचा हात काय झालं, नख ओरबडलं आणि नखाला ओरबडल्यानंतर तिथून रक्त यायला लागलं. हे राधेच्या हातातून रक्त यायला लागलं. आणि त्यावेळी एक दोन दिवस गेले, ती जखम तशीच राहिलेली होती. पण काही दिवस, एक दोन दिवस, तीन दिवस गेले की ती जखमेवर खपली आली की ती राधा काढून टाकायची खपली आणि ती परत जखम आणि ताजी व्हायची. परत 2 दिवसानं परत खपली काढायची आणि परत ताजी जखम व्हायची. श्रीकृष्णाने विचारलं, तू असं का करतीस, जखम वाळायला लागलंय आणि तू खपली का काढतेस? तर खपली काढल्यामुळं मला तुझी आठवण राहते ना, की तिथं ती जखम आहे ती तुझ्यामुळं झाली आणि त्यामुळं मी ती तशीच जखम ठेवण्यासाठी, तुझ्या आठवणीसाठी मी ते सगळं करतो. किती मोठं ही प्रेमाची गोष्ट आहे, भक्तीची गोष्ट आहे. अशी जेव्हा तळमळ लागते ना, तेव्हा जगातली कुठलीही गोष्ट, संसारातली तरी सोडाच, पण ही संसाराच्या पलीकडे असणारं ही आत्मतत्वसुद्धा प्राप्त व्हायला अवघड होत नाही. असं सगळ्या या तत्ववेत्या पुरुषांचा अनुभव आहे, संतांचा अनुभव आहे. हे संतांचाच अनुभव सांगितला आहे. हे अंतरी निश्चळ, म्हणजे असे काही योगीश्वर पुरुष आहेत, ते ध्यानामध्ये धारणा, ध्यान आणि समाधीमध्ये निश्चळ होतात आणि निश्चळ होऊन त्याच्याकडे पाहतात, त्याचा अनुभव घेतात आणि म्हणून इथं वर्णन केलेलं आहे. आता 173 नंबरची ओवी काय सांगते बघा. एका गुणानुवाद करिता, काही जण त्याचा गुणानुवाद करतात. गुणानुवाद करणं म्हणजे भजन म्हणणं, त्याला गायनं, त्याची स्तुती करणं, असं वर्णन करतात. उपरती होऊनी चित्ता, एखादे योगीश्वर असतात, ते भगवंताचे गुणानुवाद करतात. भक्तिप्रेमामुळे चित्ताची अंतर्मुखता होते आणि त्यांना अखंड अमर्याद अशा भगवत स्वरूपात तन्मयता प्राप्त होते. निर्वधी तल्लीनता, निर्वधी शब्दाचा अखंड आणि अमर्याद अशी तल्लीनता त्यांना प्राप्त होते आणि ते भगवत स्वरूपामध्ये तन्मय होतात, तद्रूप होतात. हे भक्तिप्रेमाचं वर्णन केलेलं आहे. आता माऊलींचा खरा पिंड भक्तीचा आहे. जरी ते योगियांची माऊली आपण म्हणतो, योगी हा त्यांचा मूळ गोष्ट असली तरी नाथपंथांचा, तरी सुद्धा वर्णन करताना ज्ञानेश्वरीकडे पाहिलं आपण की लक्षात येतं की त्यांचा पिंड भक्तीचं वर्णन त्यांनी खूप केलेलं आहे. शेवट तरी भक्तीनेच त्यांचा शेवट झालेला आहे. ज्ञान आहे पण ज्ञानावर जास्त लक्ष न देता भक्तीवर जास्त लक्ष दिलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून इथं म्हणतात गुणानुवाद करणारे जे भक्त आहेत, गुणानुवाद करतात म्हणजे त्यालाच गातात, त्याची स्तुती करतात, प्रार्थना करतात, स्तोत्र म्हणतात. असे गुणानुवाद करणारे जे आहेत त्यांना उपरती होऊनी चित्ता, त्यांच्या चित्ताला उपरती होते. उपरती होते म्हणजे त्या समस्त संसाराबद्दलचं एक प्रकारची आसक्ती निघून जाते, वैराग्य प्राप्त होतं. कशामुळं? भगवंताचं गुणानुवाद करत, म्हणजे आत्म्याचं वर्णन करणं. वरती जो शब्द आलाय ना, आत्म्याचं वर्णन करता येत नाही आणि करणं म्हणजे आश्चर्य आहे. तर इथं मात्र तेच आश्चर्य सत्यात उमटलेलं आहे. एखादा भक्ताला ते जाणवतं. ते जेव्हा एखादा अभंग म्हणत किंवा एखादं भजन म्हणत किंवा स्तोत्र म्हणत बसलेले काही भक्त असतात, की इतके तन्मय होतात की त्यांना सगळ्या संसाराचा विसर त्यावेळी पडलेला असतो. असा विसर पडणं म्हणजे गुणानुवादातून उपरती चित्तात निर्माण होते. उपरती म्हणजे वैराग्य, त्याच्याबद्दलचा उपरम होणं. आणि म्हणून माऊलींच्या हरिपाठामध्ये सुद्धा आहे की ती उपरती प्राप्त होताना ते म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा. कुणाचा देह पवित्र होतोय म्हणतात ते हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, मुखातून जे हरिपाठ किंवा हरीची कीर्ती गातात, गुणानुवाद करतात, त्याचं कीर्तन संकीर्तन करतात किंवा अभंग गातात, अशांचं काय होतं की त्यांचा देह पवित्र होतो, म्हणजे त्यांचं चित्त शुद्ध होतं. आणि या शुद्ध झालेल्या चित्तामध्ये आपण त्या आत्म्याला पाहू शकतो, असं एक उदाहरण किंवा वर्णन या ओवीमधून माऊली करतात. म्हणून एखादा माणूस, आपण म्हणतो की माणसाचं श्रेष्ठत्व जे आहे तो मोठा कशावरून माणूस समजायचा? ज्या व्यक्तीला मोठ्यात मोठा ध्यास लागतो त्यावरून त्याचं मोठेपण ठरत असतं. प्रपंचाच्या सगळ्या गोष्टी या क्षुल्लक आहेत,
आणि क्षुल्लक गोष्टीच्या प्राप्तीसाठी तळमळ असणं म्हणजे स्वतःला क्षुद्र करण्यासारखं आहे, कमी करण्यासारखं आहे. म्हणजे आपलीच किंमत आपण कमी करतो, कारण कमी किमतीच्या वस्तूच्या पाठीमागं आपण लागतो. ज्या वस्तूच्या आपण मागं लागतो ती वस्तू किती किमतीची आहे त्यावरून आपली किंमत ठरत असते, हे सांगणं त्यामध्ये आहे. आपण जर भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गाला लागलो तर जगात सगळ्यात प्राप्त करण्याची सर्वश्रेष्ठ गोष्ट कोणती असेल तर भगवत प्राप्ती आहे. आत्मस्वरूपाची प्राप्ती म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख होणं ही सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. आणि म्हणून मी तर म्हणलेलं आहे की माणूस हा मोठ्यात मोठा माणूस, श्रेष्ठ माणूस कशावरून ठरवतो, कोणत्या गोष्टीवरून तू श्रेष्ठ ठरतो तर मोठ्यात मोठा त्याला ध्यास असायला पाहिजे. आणि सर्वात श्रेष्ठ ध्यास कोणता असेल आणि तळमळ कोणती असेल तर परमेश्वर प्राप्तीची. कारण लहानपणी आपल्याला खडे आवडतात ना, लहान पोरांना खडे आवडतात, रंगीत खडे खिशात ठेवतात, ते झोपेपर्यंत तसेच असतात, ते म्हणजे त्या आईला नंतर काढून टाकावे लागतात. अगोदर काढले तर ते रडतात, त्यांना तीच गोष्ट मौल्यवान वाटते का, ते लहान असतात म्हणून. आपण त्याच्याकडे बघितलं तर काय मूर्ख आहेत मुलं बघा, खडे घेऊन खिशात बसलेत. तसंच आम्हाला संत म्हणत असतील काय मूर्ख आहेत बघा, परपंच गोळा करत बसलेत बघा, म्हणत असतील ना संत. संतांचं आमच्याकडे बघणं आणि आमचं मुलांच्याकडे बघणं जसं असतं तसंच या आपल्यात मोठ्यात मोठी कुठली आपलं ध्येय कुठलं असलं पाहिजे, परमेश्वर प्राप्ती. या पलीकडे ध्येयच कुठलं असू दे. आपण काय म्हणतोय, जगणं कमवणं हीच आपलं ध्येय वाटायला लागतं. एक दोन घरं बांधणं आणि एखाद्या गाड्या घेणं आणि संसाराचा विस्तार करणं हे माझं ध्येय आहे असं म्हणतो. मुलांना बरोबर मार्गी लावणं हे माझं ध्येय असं म्हणतो. ही ध्येय फार क्षुल्लक आहेत, याचा ध्यास असू नये. ध्यास कशाचा असावा, परमेश्वर प्राप्तीचा असावा, जो इथल्या निरवधी तल्लीनता निरंतर, अशी निरंतर तल्लीनता भगवंताच्यासाठी आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे. तर त्याला मोठ्यात मोठी गोष्ट म्हणतात. म्हणून परमेश्वर प्राप्तीची इच्छा करणारी जी बुद्धी असते ती सर्वश्रेष्ठ आहे. सगळ्यात श्रेष्ठ बुद्धी कोणती, जी परमेश्वराच्या प्राप्तीचं उद्देश डोळ्यात समोर ठेवून सगळी कामं करत असतात. प्रपंचाची कामं करतात पण उद्देश काय, परमेश्वर प्राप्ती. सगळं काय उदरनिर्वाहाचं बघत असतील पण उदरनिर्वाह करत असताना सुद्धा परमेश्वर प्राप्ती हा त्यांचं ध्येय असतं. ती सर्वश्रेष्ठ माणसं म्हणलेली आहेत, कारण ती तल्लीन झालेली असतात, त्यांना प्रपंचाचा विसर पडलेला असतो. रामकृष्ण परमहंस म्हणतात, जगातले जवळजवळ सगळेच लोक पागल आहेत, म्हणजे वेडे आहेत. पण ज्या गोष्टीसाठी आपण पागल होतो ना त्यावर आपलं मोठेपण ठरलेलं असतं. कोणत्या गोष्टीसाठी आपण वेडे होतो ना त्यावर आपलं मोठेपण ठरतं. जगातली जवळजवळ सगळीच गोष्टी व्यक्ती पागल आहेत म्हणतात. ते पागल कोणत्या दृष्टीने म्हणतात, भ्रमिष्ठ आहेत. आपण वेगवेगळ्या भ्रमामध्ये अडकलोय आणि ते भ्रमात असणं म्हणजे भ्रमिष्ठ म्हणजे पागलच आहे. आता आम्हालाच कोणतरी म्हटलं वेडपट आहे, खुळचट आहे जर म्हटलं किती राग येतोय बघा. पण ती माणसं समोरची खरं बोलत असतात, खरं बोलल्याचा आपल्याला राग येतो. वेडा आहेस तू असं जर मला कोणीतरी म्हटलं तर मला राग येतो. मला वेडं काय म्हटला, कारण मी शहाणा आहे. शहाणा कोणाला म्हणावा, ज्याला परमेश्वर प्राप्तीची तळमळ आहे त्याला शहाणा म्हणावा. म्हणून रामकृष्ण परमहंस सांगतात की जगातले सगळेच लोक वेडे आहेत, पागल आहेत. पण ज्या गोष्टीसाठी आपण पागल किंवा वेडे होतो त्या गोष्टीवर आपली किंमत ठरत असते. आणि सगळ्यात भगवंतासाठी पागल होणं ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. वेडे होणे जे आहे भगवंतासाठी, हे सगळे ऋषीमुनी किंवा जे तत्ववेत्ते संत होऊन गेले हे सगळे भगवंतासाठी वेडे झाले होते. तुकाराम महाराजांनी संसाराला तिलांजली दिली. तिलांजली म्हणजे संसार केला, पण संसार कसा झाला त्यांचा संसार. आपण संसार करतो आणि संतांचा संसार होतो, असा एवढा फरक आहे. आपण इंटरेस्ट दाखवून त्यामध्ये संसार करतो आणि ते म्हणतात संसार जसा होतो तसा होऊ दे, असं ते करत असतात. आणि आमचा आणि त्यांचा संसार जवळजवळ समानच असतो. कारण सगळा संसार जो आहे तो प्रारब्धावर अवलंबून असल्यामुळं प्रारब्धाप्रमाणे चालत असतो. आपण कितीही घाम्याघूम होऊन जरी रात्रंदिवस जरी कष्ट करत बसलो तर जेवढं प्राप्त व्हायचं तेवढंच होणार ना, का त्याच्या पलीकडे जास्त होणार आहे. म्हणून तल्लीनता कशाबद्दल पाहिजे, तळमळ कशाबद्दल पाहिजे हे एकदा ओळखून घेतलं पाहिजे. मला ज्यामध्ये अखंड आनंद आहे, सर्व सुखाची प्राप्ती यामध्ये आहे, ज्यामध्ये खरंच आनंदाचा अनुभव येतो, अशाच गोष्टीच्या प्राप्तीसाठी आपण ध्यास घेतला पाहिजे, त्यासाठी धडपड केली पाहिजे, प्रयत्नशील त्यासाठी असलं पाहिजे. पण आमचे प्रयत्न भलत्याच दिशेनं असल्यामुळं आपण खऱ्या अर्थानं वेडे ठरतो.
रामकृष्ण म्हणतात, प्रमहंस म्हणतात वेडे आहेत, देवासाठी वेडे होणारे मोठे आहेत. पण आपण कशासाठी वेडे झालोय? काहीतरी पाहिजे, प्रपंचातली गोष्ट पाहिजे म्हणून आपण वेडे झालो, हा विचार करण्यासारखा आहे. माझं काहीतरी बिघडलं, माझ्याकडून काहीतरी गेलं, हरवलं, माझ्या उलट मनाच्या विरुद्धात झालं म्हणून आपण पागल झालोय. म्हणजे आपण भ्रमिष्ठ आहे तसं म्हणायला गेलं तर. म्हणून इथं म्हणतात एक काही आहेत ना योगीश्वर जे आहेत ते गुणानुवाद करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. इथं शब्द वरती आहे ना श्लोकामध्ये, कच्चित म आश्चर्य वदती, आश्चर्यवत आहे आत्म्याबद्दल बोलणं. वदती शब्द आहे ना ती या ओळीमध्ये आलेला आहे. वदती, वदती म्हणजे गुणानुवाद करतात, भगवंताचं गुण वर्णन करतात. कुठेही बसलं की त्यांना भगवंताबद्दलच बोलावं असं वाटते, दुसऱ्या प्रपंचाबद्दल बोलावं असं वाटत नाही. आपण बहुतेक लोक आम्ही प्रापंचिक आहोत आणि बोलताना सगळं प्रपंचिकच बोलतो. आता तुमच्या मुली कुठं असतात, तुमच्या मुलगा कुठं असतो, त्याचा पगार किती असतोय, असलं आपण बोलत असतोय. म्हणजे आपण काय बोलतो? प्रपंच बोलतो. पण एखाद्या शास्त्राच्या एखाद्या विचारावरती चर्चा आपल्या कुठं चालू असतात का? नसतात. बऱ्याच वेळा आता इथेही आम्ही बघतो की एवढं आपलं केंद्र असताना सुद्धा बऱ्याच वेळा काही लोक जर सोडले तर बऱ्याच वेळा ते चर्चा अभ्यास वर्ग झाला की मग नंतर बसून चर्चा कोणती की याबद्दलची. वास्तविक हे सेंटर कसलं आपलं आहे तर त्या विचाराचं सेंटर आहे. बहुतेक लोक ते करतात, पण काही लोकांना त्या प्रपंचाचा एवढा ध्यास असतो की त्या प्रपंचापुढं काय ऐकूच येत नाही, काय दिसतच नाही, सारखं सारखं त्यामध्येच गुंतायचं. आणि त्यासाठी मग काय काय मोबाईलचा वापर करायचा. ती लोकांचा वियोग झालेला असतो. 4 दिवस इथं आलो आपण की त्यांना भेटायचं असतं. मग कसा आहात तुम्ही, कशा आहात, व्हिडिओ कॉल करा जरा, तुम्हाला बघायचं आहे. 4 दिवसात लगेच बघावंसं वाटायला लागते. आणि आत्म्याला कधी बघायचं हे चाललंय. आश्चर्य होतं. पश्यती, पश्यती म्हणजे पाहणं आहे. कधी त्याला आत्मदर्शन घ्यायचं? हीच माणसंच आम्हाला सारखी बघावीशी वाटतात, प्रपंचातलंच बोलावंसं वाटतं. मग ह्याच्याविषयी गुणानुवाद कधी करायचा? प्रपंचातलं सगळं जाणून घ्यावं असं वाटतं, मग याला कधी जाणून घ्यायचा? ओळखला हरी धन्य तो संसारी. नाथ महाराजांचा हरिपाठामध्ये एक तुकडा आहे, ओळखला हरी, ज्यानं हरीला ओळखला त्याचा संसार धन्य म्हणायचा. संसारामध्ये तो धन्य ठरतो. संसार धन्य होत नाही, संसारामध्ये तो धन्य होतो. ही गोष्ट फार महत्वाची आहे. संसार नाशकाच आहे, नाशवंत आहे. आणि नाशवंत संसारामध्ये सुद्धा जे असलेलं नित्य तत्व आहे त्या नित्य तत्वाला ओळखायला जर निघाला ना तोच धन्य. बाकी सगळे नको ते ओळख करून घेणारे आहेत. माणसांच्या ओळखी करतात, संसाराच्या पदार्थांच्या ओळखी करून घेतात, इथलं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. पण हे ज्ञान पोटापुरतंच मर्यादित राहतं. हे ज्ञान फक्त एका जन्मापुरतं राहतं. आणि हे ज्ञान आपलं शरीर आत्ताचं आहे तेवढ्यापुरतंच मर्यादित आहे. हे शरीर पडलं की समस्त संसार माझ्यासाठी संपलेला असतो. संसार समोर किती एवढा मोठा आहे, पण माझ्यासाठी कधीपर्यंत आहे? माझ्याकडून दृष्टीला तो दिसतो, अनुभवाला येतो ना जोपर्यंत, तोपर्यंत मी बोलतोय तोपर्यंत हा प्रपंच आहे. ज्यावेळी माझे डोळे मिटतील त्यावेळी सगळ्या जगाचा नाश होतो. कसा जगाचा नाश होतोय बघा. आपण म्हणतोय कल्पांत, कुठला मोठा कल्पांताने आणायचा? मी गेलो की कल्पांतच झाला माझ्यासाठी. कल्पांत म्हणजे काय? जगबुडी होते. जगबुडी झाले की जग सगळं जातं, पाण्यामध्ये बुडून जातं. आणि ती ब्रह्मदेवाची कुठली रात्र का काय असं सगळं वर्णन त्यामध्ये शास्त्रानं सांगितलं. असू दे, तिकडे जायची काय गरज नाही. एवढा मोठा अभ्यास करावा पण लागत नाही पुराणांतानी यांचा. आपल्याकडनंच बघायला लागते शरीराकडनं, की मग आपल्याला सगळं समजायला लागतं. आपल्यासाठी जर आपण गेलो तर ह्या जगाचा उपयोग काय आहे सांगा आम्हाला? काहीच नाही. म्हणजे जगबुडी झाली ना माझ्यासाठी, तेवढी छोटी का असं ना जगबुडी झाली. जग जरी खरं असलं माझ्यासाठी ते नाही आहे. झोपेमध्ये कुठं जग असतं? बुडलेलंच असतं ना जग. तरी सुद्धा मी सुखाचा अनुभव घेत असतो. म्हणजे कुठलाही पदार्थ वापरला नाही. भांडी कुंडी भांड्याच्या ठिकाणी असतात, फ्रीज मशीन बिशीन सगळी बाजूला असतात, प्रॉपर्टीच्या ठिकाणी असते, पैसे त्या तिजोरीमध्ये असतात, सोनं नाणं तिथंच ठेवलेलं असतं, काहीतरी उशाला एक पाण्याचा तांब्या असेल तोही बाजूला असतो. माझ्याजवळ काय असतं? काहीच नसतं. तरी मी सुखाचा अनुभव कसा घेतो? यामध्ये जर विचार जर आपण केला तर हे सगळे पदार्थ माझ्या सुखाच्या, खऱ्या सुखाच्या त्या गोष्टीसाठी उपयोगी नाही आहेत हे लक्षात येतं.
आणि म्हणून जर या पसाऱ्यातून आपण बाजूला झालो आणि त्याच्याबद्दलची तल्लीनता जर आपण जागृत ठेवली तर निश्चितपणे हे गुणानुवाद जे सांगितलेलं आहे ते वदती शब्द वापरतात, म्हणजे त्याचं वर्णन करतात. तसं वर्णन करणं आत्मतत्वाचं खूप अवघड आहे. आपण ईश्वराचं, साकार ईश्वराचं वर्णन करतो, विठ्ठल असा आहे तसा आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, किंवा समचरण दृष्टी विठेवरी साजरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा. काय वर्णन केले तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये, हे सगळ्या पंढरपूरच्या विठ्ठलाचं वर्णन ते करतात. हे सगळं वर्णन कशाचं केलं त्याने, तर दिसणाऱ्या आकृतीचं वर्णन ते करू शकतात, पण त्या आकृतीबरोबर मात्र पाठीमागं सुद्धा जातं. म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणतात, कर कटावरी ठेवून या, आणि कमरेवर हात ठेवून बसलेला आहे, तुळशी हार गळा, काशे पितांबर आहे त्यांचा, आवडे निरंतर असं म्हणतात ते. आणि पुढे शेवटी अभंगाच्या म्हणतात, मकर कुंडले तळपती श्रवणी, कानामध्ये कुंडलं आहेत ती तळपतात, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी आहे विराजित, विराजितेमध्ये घातलेला आहे, मी त्याच्याकडे बघा आलोय. पण तसंच फिरत 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 जातात तुकाराम महाराज, आणि शेवटी काय म्हणतात बघा, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, आत्म्यावर येतात बघा, ते डायरेक्ट आत्म्यावर येतात. अभंग वाचताना हे कळत नाही बरं काय, अभंग वाचताना नुसतं म्हणतोय आपण तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, हेची शब्द वापरलाय ना, बोटान दाखवलंय हेच ते आहे, हेच ते सर्व सुख आहे. कुठलं, तुम्ही आता आकारावरून सुटत या आणि मूळ सुखावर या, आणि ते सुखाचे हे सुख श्री हरी मुख, असा अभंगाने तुकाराम महाराज करतात. सगळ्या सुखाचं सुख कुठलं असेल तर भगवंताचं मुख. मुख म्हणजे काय, आपलं स्वरूप, त्यांना स्वरूपच सांगायचं आहे. म्हणून वर्णन करता येत नसलं तरी संतांनी वर्णन केले बघा त्याचं. कसं, मूर्तीच्या आधारे वर्णन केले त्याचं, म्हणजे मूर्ती, त्याच्यावरले अलंकार, त्याच्यावरली कपडे जे असतात त्या कपड्याचं वर्णन केलेलं आहे. हे सगळं त्यांच्यात असलेले गुणांचं वर्णन केलंय, म्हणजे ऐश्वर, यश, ही संपत्ती, या सगळ्याचं वर्णन, जे 6 षडगुण ऐश्वर्य धारक असलेला हा पांडुरंग किंवा असं जे तत्व, त्याचं वर्णन अशी गुण लावून केलेलं आहे. पण करता येत नाही असं यामध्ये सांगितले. हा श्लोक मात्र ते सांगतो. माऊली पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा, एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रुपता. एक गोष्ट ते सांगतात, तिसरे जे आहेत, आता तिसरा नंबर सांगाले, अगोदर एक वेगळा सांगितला, ते निहाळती केवळ असं म्हटलं, अंतरी निश्चळ होते. दुसरे म्हणले गुणानुवाद करिता उपरती झाली चित्ता, ते गुणानुवाद करणारे. आणि तिसरे कसे आहेत बघा, एक ऐकतची निवाले, त्याला ऐकत 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 शांत झाले. निवाले म्हणजे जे एखादं धगधगी एखादी गोष्ट असते, जळलेली पेट, आग असते, ती आग शांत होणे, त्याला निवाले शब्द वापरतात. आपणही आता बोलता बोलता निवले म्हणतोय आपण. निवले म्हणजे थंड झाले एखादा पदार्थ, हे निवणं म्हणजे गरम असलेलं थंड होणे, याला निवणं म्हणतात. तसं ही गोष्ट तशीच आहे. एक ऐकताची निवाले, अगोदर त्यांचा देहभाव जागृत होता, धगधगीत होता, पण नंतर म्हणता हळूहळू त्याला ऐकून, आत्मस्वरूपाबद्दलचं ऐकून, भगवंताचं गुणानुवाद ऐकून ते शांत झाले, देहभावी सांडिले. त्याने आपला देहभाव बाजूला सांडला आणि एक अनुभवे पातले तद्रुपता. ओवीचा अर्थ कसा करतात बघा माऊली, गुरुमुखाने श्रवण करतात, आत्मनिष्ठ होऊन समाधानास प्राप्त होतात आणि विचाराने देहावरील आत्मभाव सोडून देतात. म्हणजे देहावर असणारी देहबुद्धी जी आहे, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी असं समर्थ म्हणतात. म्हणजे देहावरली दृष्टी बरोबर वळवायची आणि ती आत्म्याकडे आणायची. दृष्टी बदलायची नाही, देहावर होती ती इकडे आणायची आहे. या सगळ्या गोष्टी अशा उलट्या वृत्तीचा बदल जर असा केला की वृत्तीतला बदल म्हणजे प्रपंच आणि परमार्थ करणं म्हणजे वृत्तीतला बदलच आहे, बाकी काय फरक पडत नाही. तसं इथं आहे, आत्मभावावर त्यांची दृष्टी जाते. काही जण आहेत ते गुरुमुखाने श्रवण केल्याबरोबर वेद्य या रूपाने न जाणता अनुभवाने तद्रूप होतात. गुरूंच्या मुखातून ऐकलं तत्वमशी की लगेच त्यांना समजायला लागतं की ते तत्व तू आहेस असं म्हणले तर मला त्याला पटायला लागतं लगेच, की त्याला वाटतं खरंच ते मी तत्व आहे. मात्र हे गुरुमुखानं ऐकायला लागतं. हे नुसतं पुस्तकातलं आहे ते वाचून आपल्याला कळणार नाही. माऊलींची ओवीच आहे, काना वचनाची या भेटी सरिसाची पैकिरीटी, वस्तू होऊनी उठी कौनू एक उजव. कानाची आणि वचनाची गाठ पडते. कानाची म्हणजे श्रवण इंद्रिय आणि गुरूंच्याकडून आलेलं वचन, या दोन्हींची गाठ पडल्याबरोबर सरिसाची पै किरीटी, त्याला लगेच जाणीव व्हायला लागते आणि तोच आत्मस्वरूप आपण आहे असं ओळखायला लागतो.
तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा. कानी ऐकली मात, भगवंता त्या आत्मस्वरूपाबरोबर जरा ऐकल्याबरोबर तो जीवपणा जो अनंत जन्माचा होता तो निघूनच गेला आणि मी जीवरूपाने राहिलोच नाही आणि माझा जीव त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाला. असं तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. ते कशामुळं? ऐकताची. आपण ऐकण्यावर चाललेलं आहे. काही जण ऐकतात ना, श्रोणीची शब्द वापरला यामध्ये, जे काही जण कानानं ऐकतात त्या आत्म्याबद्दल, आणि ऐकणारे जे असतात ते काय ऐकतात तर गुरुमुखांतून आलेलं वाक्य जे आहे त्या वाक्याचा प्रभाव त्यांच्यावरती पडतो आणि त्यामुळं कळायला लागतं आपण या प्रपंचातला एक भाग नाही, आपण शरीर नाही आहे, पण शरीराच्या पाठीमागं दडलेलं जे आत्मतत्व जे आहे ते मी आहे अशी त्याला जाणीव व्हायला लागते. फक्त ऐकून म्हणजे त्या गुरुकृपेनं ते कळतं. म्हणून म्हणलेलं आहे ऐकणाची भागवतमध्ये फार सुंदर उभी आहे बघा. ब्रह्मास्मी वचनी वाणी एक वेळ पडली कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तो तत्क्षणी जागिनला. त्या क्षणालाच त्याला जागृती येते, अविद्येची निद्रा पळून जाते आणि तो जागा होतो. झोपेत कुठले आहे? आपण म्हणतोय आपण जागे आहोत, पण संतांच्या दृष्टीनं आपण झोपलेलो आहोत. कशात? कुठल्या झोपेमध्ये? अविद्येच्या मायेच्या त्या निद्रेमध्ये आपण झोपलेलो आहोत. आपल्याला जाग नाही म्हणजे माझ्या स्वरूपाची मला ओळख नाही, अज्ञानामध्ये आहे. म्हणून संत म्हणतात तुम्ही झोपलेला आहात. पण जेव्हा ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी असा वचन जे आहे हे जेव्हा कानावर पडतं, ऐकलं जातं, तेव्हा लगेच त्याला काय होतं की अविद्या निद्रा निघून जाते आणि तात्काळ तो जागृतीला प्राप्त होतो. असं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून इथे शब्द वापरलेला आहे बघा, ऐकताची निवाले. निवाले म्हणजे काय झालं? शांत झाले. आतापर्यंत अनेक जन्म ह्या त्रिविध तापानं पोळले होते. अधिदैविक, आध्यात्मिक, अधिभौतिक हे तीन ताप कायम शरीराला असतात. आध्यात्मिक ताप हा शरीराच्या संदर्भातला आहे, आधिभौतिक ताप हा जगाबद्दलचा आहे आणि अधिदैविक ताप हा असाच अचानकपणे भूकंप किंवा आणखीन दुसऱ्या गोष्टीनं प्राप्त होणारा आहे की जो काय कधी घडतो आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. पण हे दोन ताप आहे, आध्यात्मिक ताप आहे शरीराबद्दलचा, अधिभौतिक ताप आहे जगाबद्दलचा, आणि हे अधिदैविक, या तिन्ही तापाची निवृत्ती होते. म्हणून निवाले असा शब्द वापरलाय बघा इथं. ऐकताची निवाले म्हणजे ते त्रिविध तापातून बाहेर पडले. संतांच्या संघामुळे असेल, श्री गुरुच्या ईश्वराच्या कृपेमुळे असेल, पण ते शांत होतात, त्रिविध तापातून बाहेर पडतात आणि म्हणतात, बोलताना म्हणतात, तुकाराम महाराजांचं बोलणं आहे, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. काय म्हणतात? मी कृतकृत्य झालो. कृतकृत्य म्हणजे जे करायचं होते ते करून माझं पूर्ण झालं. म्हणजे जी साधना करायची होती ती पूर्ण झाली. प्रपंच करून पूर्ण झाला असं म्हणत नाही ना ते, असं कोणच म्हणणार नाही आतापर्यंत. आतापर्यंत कुठल्याही जाणाऱ्या शरीरानं किंवा जीवानं असं म्हटलेलं नाही की माझा प्रपंच करून संपला, असं कोण म्हणत नाही. कृतकृत्यता कशातली असते तर भगवंताच्या प्राप्तीबद्दलची असते. भगवंताच्या प्राप्तीबद्दल मी तळमळ होती, साधना केली आणि त्या साधनेतून मला प्राप्तता आणि कृतार्थता प्राप्त झाली आणि त्या कृतार्थतेमुळे इच्छा केली ते पावलो. कुठली इच्छा केली? परत संसाराची असेल का? मग नाही. संसाराची इच्छा केल्यावर पावलो शब्द कशाला म्हणतील? इच्छा केली या शब्दाचा अर्थ मोक्षाची इच्छा होती, ती मोक्षाची इच्छा माझी फलद्रूप झाली. फक्त त्या हे ऐकल्यामुळं मी शांत झालो. निवले शब्द त्यासाठी वापरलेला आहे. म्हणून ते म्हणतात आता मला कुठली इच्छा राहिलेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात काम नाही, काम नाही झालो पहाई रिकामा. मला आता काम गेलेलं आहे. काम नाही म्हणजे कर्तव्य काय उरलं नाही, आणि काम नाही म्हणजे माझी इच्छा काय नाही. कामचे दोन अर्थ आहेत. एक हिंदीत वेगळ्या अर्थानं बोलतात आणि एक संस्कृताने मराठीमध्ये एक वेगळ्या अर्थानं. काम म्हणजे आपण काहीतरी काम करतोय, ते प्रपंचाचं काम आहे. माझी सगळी कर्म जी आहेत ना ती करून संपलेली आहेत, म्हणजे काम गेला आता माझा. आणि दुसरा काम कोणता गेला? काम इच्छा म्हणजे आतली इच्छा जी होती आपल्या अंतकरणाची, ती इच्छा सुद्धा माझी शांत झाली. झालो पहा रिकामा. रिकामा म्हणजे काय? आता माझ्यावर ते जे प्रारब्ध संचित जे शिल्लक होतं ते संचित सगळं गेलं माझं. आता त्यामुळे मी रिकामा झालोय. मग रिकामा झालो म्हणून आता परत कशाला जन्माला येतोय? संचितच जळून गेल्यामुळं आता संचित नाही जन्माला घालणारं आणि त्यामुळे मी आता जन्माला येत नाही. म्हणून म्हणतात काम गेला, काम गेला, काम नाही, काम नाही झालो पायी रिकामा. मी आता रिकामा झालो. म्हणून म्हणतात बघा
एक ऐकताची निवाले देहभावी सांडिले, सांडिले म्हणजे देहभाव टाकून देतात। एक अनुभवे पातले तद्रूपता, काहीने अनुभवातून ती तद्रूपता प्राप्त करून घेतली, त्याच्याशी एकरूप झाले आत्मस्वरूपाशी। आत्मस्वरूपाशीच एकरूप होता येतं, दुसऱ्या जड वस्तूशी एकरूप होता येत नाही, कारण मुळात मी चैतन्य रूप आहे। मी चैतन्य रूप जडाशी कसा एकरूप होईल? होत नाही, त्याची मॅच होत नाही। ते आपण जीव मॅच कुणाला होतं माहिती आहे का? आत्मस्वरूपाला। त्यामुळे तद्रूपता कुणाशी होते माझी? तर त्याच्याशी। जसं मिठाचं विरणं हे पाण्यामध्येच घडतं किंवा द्रव पदार्थामध्ये घडतं, अन्य ठिकाणी घडणार नाही। तसं कुठेही आपण मातीत टाकलं किंवा कुठंतरी टाकलं तर मीठ विरघळणार नाही, पण ते मीठ जर पाण्यात टाकलं लगेच त्याच्याशी एकरूप होतं। तसा जीव हा आत्मस्वरूपाशीच एकरूप होतो, अन्याशी होत नाही। पण आमचा प्रयत्न कसा चालू आहे? प्रपंचाशी एकरूप करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण असतो। त्यामुळं प्रपंचाची सगळी सुखदुःख मला भोगावी लागतात, आणि ती माझीच आहे असं आपण म्हणतो कल्पनेनं। ती माझी सुखदुःख आहे, मला सुखदुःख होते असं आपण म्हणतो, आणि ही चूक करतो। त्यामुळे आपण भ्रमात असतो। म्हणून इथं म्हणलेलं आहे एक अनुभवे पातले तद्रूपता। एक दृष्टांत दिलाय बघा, जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागोते न समात परतले नाही। वर्णन कसं केलंय बघा, ज्याप्रमाणे नद्याचे ओघ पूर्णपणाने समुद्रामध्ये मिळतात, पण समुद्रात पाणी मावत नाही, म्हणून समुद्र म्हणत नाही की तुम्ही जावा आता, माझ्यात तुम्ही येऊ नका, तर त्यांना पोटात घेतो। तसं आत्मस्वरूप सागरासारखं आहे, आणि जीव हा छोट्याशा नदीसारखा आहे। जीवानं जर तळमळीनं धाव घेतली समुद्राकडं आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा जर प्रयत्न केला तर समुद्र त्याला सामावून घेतो आतमध्ये, आणि ते परत पाठीमागे येत नाही। नदी कुठली परत समुद्रात पाठीमागे येत नाही, तसे हे जीव जो एकरूप होतो आत्मस्वरूपाशी तो परत जन्माला येत नाही। नदी जशी समुद्रातून बाहेर पाठीमागे येत नाही, तसा हा जीव परत संसारात येत नाही, आणि संसारात न आल्यामुळं त्याचं जन्म मरण संपून जातं। त्यासाठी दृष्टांत किती परफेक्ट दृष्टांत माऊली देतात बघा। हे आपल्याला या श्लोकामध्ये, गीतेच्या श्लोकामध्ये बघायला मिळत नाही। गीतेचा श्लोक अगदी सूत्ररूपानं असतो, आणि त्याचा विस्तार माऊलीने कसा केलाय बघा। हे जैसे सरिता ओघ समस्त, ज्याप्रमाणे नद्याचे ओघ पूर्णपणाने समुद्रा माझी मिळत समुद्रामध्ये मिसळतात, परंतु परी मागोते न समात, पाठीमागं ते येत नाही। समात म्हणजे जागा नाही। समात शब्दाचा अर्थ काय? तिथं जागा नाही, म्हणून पाठीमागे येत नाही, परतले नाही, पाठीमागे ते परतत नाही, असं वर्णन केलं आहे। म्हणजे पुन्हा एकदा ते आत्म्याशी एकरूप झाले की देहरूपावर परत येत नाही। त्यांचा सगळा तो संसार काय संपलेला, संसार उडाला। काय माऊलीचं तुकोबारामांचं 12 अभंग आहेत ना, त्याचा शेवटचा अभंग आहे बघा, संसार उडाला म्हणतात ते, आणि संसार उडून गेला म्हणजे नाहीसा झाला, त्यांच्या दृष्टीनं तो दिसेनासा झाला, आणि म्हणून म्हणलेलं आहे वृत्तीवर पुन्हा येत नाहीत। म्हणजे समुद्रात विलीन झालेली नदी तिला भेटायला जाण्यासाठी व्याकुळता सांगू शकते, आपण किती व्याकुळ आहे बोलता येतं, पण समुद्रात मिसळल्यानंतर मी किती व्याकुळ होत आहे तिला सांगता येईल का? नाही सांगता येणार। जरा विचार करा या गोष्टीवरती। समुद्रात एकदा नदी मिक्स झाली, मिक्स होत नव्हती, वाहत येत होती, तिथून उगम होता, तिनं सगळं पाहिलंय, ते रस्त्यावरली झाडं, बाजूची झाडं पाहिली, तो येणारे काहीतरी काट्याकुट्यातून ती वाहत आलेली आहे, तिचं पात्र आहे तिला ठाऊक आहे, जाणारे रस्त्याला येणारी गावं तिला जी भेटली ती गावं तिला जाताना कळत होती, पण हे सगळं बघत 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 पण तिची धाव मात्र त्या झाडांच्याकडं, त्या गावांच्याकडं ती बघत नव्हती। तिला माहीत होतं मला समुद्रालाच भेटायला जायचं। तसं जीवाची व्याकुळता अशी पाहिजे की मला त्या आत्मस्वरूपाशीच विलीन व्हायचा, असं जर करत गेले, नदीला जसं आठवणार नाही तिचा प्रवास आणि त्या प्रवासातल्या व्यथा तिला आठवत नाही, कारण ती ध्येयभावावर नसते त्यावेळी, तर ती कुठं असते? स्वरूपावर लक्ष असतं, आणि आत्मस्वरूप ही तिचं टार्गेट असतं। त्या टार्गेटपर्यंत पोहोचेपर्यंत ती इकडं तिकडं पाहत नाही, तशी ती जाती वेगानं। त्यामुळे समुद्र म्हणतोय तो आपलं पोट मोठं करतो आणि तिला म्हणतो ये माझ्या पोटामध्ये। किती मोठा आणि उच्च दर्जाचा दृष्टांत माऊली देतात बघा, खूप मोठा दृष्टांत आहे बरं काय। आत्मस्वरूप सुद्धा खूप व्यापक आहे, माझ्यासारख्या जीवाला सामावून घ्यायला एवढी मोठी जागा आहे, तिथं रिकामीच आहे, पण ती रिकामी जागा, ती जागा पकडायला मी जातच नाही। मी प्रपंचातल्या जागा आणि खुर्च्या बघायला लागलोय, कुठं पदं मिळतात का, कुठं प्रतिष्ठा मिळते का, कुठं डिजिटल बोर्डावर माझं नाव छापलं जाते का, या नको त्या गोष्टी बघण्यामध्ये ती तद्रूपता मी विसरून बसलो। माझं ते समुद्रातलं मिसळलं राहिलं, मधीच आटून गेली नदी आणि डबक्याचं स्वरूप प्राप्त झालं। मी जीव रूपानं जेव्हा राहतो तेव्हा डबकं असतो,
आणि डबक्यातला तेवढाच तो असतो सगळ्या गोष्टी. त्याला दलदल आहे, त्याला कुजणं आहे, नाचणं आहे डबक्याला, ते माझ्या वाट्याला येतं आणि शेवटचा प्रपंच दिवस गोड होत नाही. मग तो शेवटचा दिवस गोड व्हावा झाला असं तुकाराम महाराज म्हणतात. तो अनुभव मला काय येत नाही, तर मी डबक्याच्या स्वरूपात राहतो. समुद्रात मिसळायची माझी इच्छा नाही. इच्छा जरी असली तरी तळमळ नाही, तळमळ जरी असली तरी प्रयत्न नाही. तेवढे प्रयत्न करत नाही मला समुद्रात विलीन व्हायचं. नदी कशी प्रयत्न करते, थांबत नाही, अविरत निरंतर वाहत असते. का? तिला समुद्रासारखा आठवत असतो, समुद्र तिच्या दृष्टीपुढं असतो. म्हणून तसा देव दृष्टीपुढं असावा आणि वाटचाल करत राहावी. प्रपंचाच्या भानगडी बाजूच्या आहेत त्या कर्तव्य म्हणून करत जायचं, पण दृष्टी कुठं ठेवली पाहिजे? परमेश्वरावरती. म्हणजे जे जे चरण आहे, आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या, तुकोबा म्हणतात. तुझं चरण एकदा पकडलं म्हणजे आत्मतत्वाची एकदा जाणीव झाली की मला आता धावणं संपलं. नदीचं कसं धावणं समुद्रात गेल्यावर संपतं, तसं माझं धावणं आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्याबरोबर संपून जातं. संपावं ना, किती धावायचा याचा कंटाळा पण यायला पाहिजे. किती जन्म धावलो माहिती नाही, ह्या जन्मात किती वर्ष धावा लागलोय माहिती नाही, पण हे धावणं संपवायचं माझ्या हातात आहे. मला एकदा त्या आत्मस्वरूपाची ओळख झाली, हे जाणती निरंग म्हणतात बघा. काहीने अनुभवातून त्याला जाणलं. असं जाणलं ना की त्याच्याशी एकरूप व्हायला वेळ लागत नाही. म्हणून ते पुन्हा वृत्तीवर येत नाहीत हे सांगायचं आहे. त्या ओवीतून काय बघा, सरिता ओघ समजतं. सरिताचं पाणी ते सगळं येतं वाहत आणि तिथं समाविष्ट होतं आणि त्यामुळं ते मागवते, म्हणजे पाठीमागं परतत नाही. समुद्र तिला आपलं करून घेतो, आत्मस्वरूप सुद्धा मला आपलं करून घेतो आणि त्यात असणारे सद्रूपाचं, चिद्रूपाचं आणि आनंद रूपाची जाणीव मला व्हायला लागते जिवंत असताना. त्याला जीवनमुक्ती म्हणतात. ही जी तद्रूपता झाली, एकदा समुद्राशी मिळणं झालं की मग संसारात मिसळायला काय बिघडलं? आता नदीचा उदाहरण इथं दृष्टांत आता लागू पडत नाही, पण जीवनमुक्त काय करतात? आता संसाराशी, आता तुका म्हणे, आता उरलो उपकारापुरता. माझं काय असेल ना, काहीतरी थोडंसं त्यांना गरज आहे माझी म्हणून मी राहिलोय. आता माझ्यात आता शिल्लक काही राहिलेलं नाही आणि देहाचं प्रारब्ध संपायचं आहे म्हणून मी इथं. देहाचं प्रारब्ध संपलं मी जाणारच आहे, मी वाट बघावली होती देहाचं प्रारब्ध कधी संपते ते. अशी भावना ठेवून जगणारे काही सत्पुरुष तुकोबासारखे होऊन गेले, परमपूज्य काकांसारखे आहेत आपल्या समोर आहे की ज्यांचं सगळं कृतकृत्यता झालेलं आहे. आता उपकारापुरता म्हणतात ते राहिलो. कुणावर तरी माझी गरज आहे म्हणून माझं राहणं आहे, म्हणून माझं इकडं तिकडं हलणं आहे. अशा ह्या जीवनमुक्त पुरुषाची उदाहरणं आहेत. शेवटची उभी त्यातली 176 नंबरची काय सांगते बघा. वरच्या दृष्टांताचा शेवट आता करतात. तैशी या योगी सूर्याची मती. आता 3 ओव्या सांगितल्यानंतर माऊली म्हणतात असंच त्या योगीश्वर जे असतात सत्पुरुष, त्यांची मती जी असते, चित्तवृत्ती जी आहे, ते मिळणी सवे एकवटती. त्याला मिळण्याबरोबर त्याच्याशी तद्रूप होतात. परिजे विचारुनी पुनरावृत्ती भजेती जिना. त्याप्रमाणे वरील 4 योगीश्वराच्या चित्तवृत्ती आत्मा नित्य आहे, देहादी अनित्य आहे असा विचार करून जन्म मरणाच्या आवर्तनांना प्राप्त होत नाहीत. परत त्यांना जन्माला यावं लागत नाहीत, कारण ते समुद्रात विलीन झालेले असतात. मग तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे तेची तू. जेव्हा मन मुरतं ना की मन मुरलं, अंतकरण संपलं, उरलं काय? ते तेच आहे तत्व, असंच म्हणायचं आहे. का लवणाची कुंजरी, माऊलींची जी ओवी कशी आहे बघा, पुढच्या 15व्या अध्यायामध्ये टाकल्या. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची ना माघारी परती जैशी. एक आहे बाहुली आहे कसली मिठाची, ती म्हणली मला जरा समुद्राची खोली मोजून यायचं आहे. मग ती कुठे गेली? समुद्राची खोली मोजायला समुद्रात घुसली. मग तिचं काय झालं असेल? परत काय सांगायला पाठीमागे येईल का किती लांबीचा समुद्र आहे, किती खोल आहे म्हणून? तसं आत्मस्वरूप जाणण्याला आत्मदर्शनाबद्दल सांगता येत नाही. त्याचं बोलणं बंद होतं, बोलणंच बंद होतं. वाचा मौनावते असं वर्णन करते शास्त्र. आणि जे बोलतात ना मला कळलं, त्याला उपनिषद सांगतंय त्याला काहीच कळलेलं नसतं. मला वाटतं मुंडक काय मग केलं उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. जे मला कळलं म्हणतो त्याला काय आम्ही झालो ऐसाच म्हणे, तो काहीच नाही. माऊली त्याचं वर्णन करतात. आणि हे जर असेल तर आपल्याला बोलता येणार नाही ना. म्हणून म्हटलेलं आहे की सगळं संपून जातं, त्याच्याशी विलीन होतं, पुनरावृत्ती होत नाही, त्याची पुनरावृत्ती होत नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. माझा मनरूप असलेला मोगऱ्याचा हा हार मी आता त्या भगवंताला अर्पण केला आणि अर्पण केल्यानंतर आता झालो मी त्याच्याशी एकरूप.
अंतःकरण त्याच्याशी जुळवून घ्यायला लागतं. त्या अंतःकरणातच जीवभाव अडकलेला असतो. आपला जीवभाव म्हणतो ना, तो त्या अंतःकरणाशी संबंधित आहे, मन बुद्धी चित्ताशी. आणि तो जर त्या भगवंताशी जर एकरूप केला ना, तर ते मन शिल्लक राहत नाही ना, बुडून जातं सगळं. काय दिसायचं आहे ते बन, जैसे संसार चित्र उमते तो मनरूप पट फाटे, जैसे सरोवर हाटे मग प्रतिमा नाही. 5व्या अध्यायामध्ये माऊलींची ओवी आहे की जेव्हा हे असं प्रतिबिंब पडलेलं असतं ना मनाच्या पटलावरती, मनरूप पट फाटे, जेथे संसार चित्र उमटे. संसार कुठं आहे? चित्तामध्येच आहे. आपण म्हणतोय इकडं आहे तिकडं आहे, मी ठेवलाय ना आतमध्ये. आता इथं असलो तरी आत आहेच की नाही, घर कसं आहे, असं आहे तसं आहे. माझ्या वस्तूला कोण मी इकडं आल्यानंतर हात लावेल का, कशी कल्पना असते बघा आपली. म्हणजे तो कुठं आहे? तिथं नाही, ते जिथं आपण राहतो तिथं, इथं असतं ते चित्तामध्ये. आणि ते चित्तामध्ये असलेलं घरच वृत्त आपल्याला खरं तेच आहे. त्यालाच फक्त बाहेर काढून ठेवावं लागते, त्याला त्याच्या जागेवर ठेवावं लागतं. ते ठेवलं की तिथंच बसू दे, आपण त्याच्याकडे बघत राहूया, त्याचा उपयोग करून घेऊया संसाराचा. पण त्याला आणून आज चित्तात ठेवता कामा नये, त्यावेळी तो त्रासदायक ठरत असतो. हे इथं संतांचं उदाहरण जे आहे त्यांना पुनरावृत्ती नाही. पुनरावृत्ती म्हणजे परत ते जन्मभावाला प्राप्त होत नाही, तर मोक्षाला प्राप्त झालेले असतात. अशी ही शेवटची ओवी त्यातलं वर्णन करते. आज आपण साधारणपणे 4 ओळ्या बघितल्या. 172 पासून 172, 73, 74, 75 आणि 76 हा श्लोक आपण संपवलेला आहे. म्हणजे 29व्या श्लोकावरचं हे भाषांतर माऊलींचं होतं. अतिशय सुंदर आहे. परत त्याच्याबद्दल विचार करावा. हा सरिताचा आणि समुद्राचा दृष्टांत आहे ना, तो लक्षात ठेवावा, त्याच्यावर चिंतन करावं. इतकं चिंतन करण्यासारखा दृष्टांत आहे. आपण जो त्याचं चिंतन करीत करीत आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ, इतका मोठा दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे. त्यामुळं फार सुंदर आहे. त्यातली जी वरची ओवी आहे, एक अंतरी निश्चळ, निश्चळता केवळ, विसरले सकळ संसार जातं, ही ओवी लिहून घ्यावी. आपण जिथं आता वहीत लिहून घ्यायला लागलाय त्या ठिकाणी ती लिहून घ्यावी. आणि ह्या 4-5 ओवीवरती आज परत बसून आपण जरा चिंतन करावं आणि कुणाला मार्गदर्शकाकडून विचारून घ्यावं आणि आपल्या शंकेचं निरसन व्हावं. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.